तर नमस्कार माझ्या भावना पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. तर विवेक तागडे ब्लॉग्स आज ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स होता काय. आता तुम्ही विचार करत असताना काही खुशाल दुकान बंद करून कुठं बी जातं हिंडायला, याला का वाटत नाही का दुकान बंद करून जायला. आता काय करणार, मावस बहिणीचं लग्न होतं, मला जावं तर लागणार, आता दुकानाचा विचार करून जमणार नाही इथं. आणि तेवढं आली होती एक गाडी, गाडीकडे बघून मला आता मी कमजोर आहे का गाडी कमजोर आहे हे स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारला. मनाने उत्तर दिलं म्हणून मी जागावरच थांबलो बघा. आता तुम्ही विचार करा काय उत्तर दिलं असेल माझ्या मनाने. तेवढ्यात एकदम मजबूत गाडी आली, पण ही मजबूत गाडी आली विषय दुसराच झाला. आता या गाडीमध्ये जागाच नव्हती बसायला. आता उभारून तर जावं लागेल, तेवढ्यात ती गाडी तर सुटून गेली होती आमची. आणि एवढं दुःख झालं, ते दुःख लपवण्यासाठी मी आपलं गॉगल काढून उभारलो गाडीमध्ये. लोक विचार करत असतील ना काय करायला लागले ही. आणि मला एवढा आनंद झाला, मला सीट भेटलं म्हणून मी लगेच भेळ आणि पॉपकॉर्न घेतलं बघा खायला. आणि खदडत खदडत मी आपलं पोचलो गेवराईमध्ये. आणि गेवराईमध्ये गेल्यावर मी एक नवीन प्रथा पाडली बघा. ती तुम्हाला मी सांगतोच काय प्रथा पाडली. गेलो मी उसाचा रसाच्या गाड्यावर, गाडीतून उतरलं या गावामध्ये आहे ना, उसाचा रस प्यायल्याशिवाय जात नाही. कारण माहिती आहे का, 12 महिने इथं रस प्यायला भेटते बघा. प्यायल्याशिवाय मी घराकडे रस्ता काय धरतच नाही, त्याशिवाय जातच नाही मी घराकडं. आणि पोचलो आम्ही नंतर लग्ना घरी. आता ती म्हणत असेल का आलंय ते आलंय उशिरा, आता काम काय करणार नाही, नुसतं आता इकडून तिकडून बसत राहणार, काम काय करणार नाही ती. आणि मी आपला आलो फ्रेश बीस झालो एकदम मस्त पिकून. वरचा कालवा ऐकूया लागला म्हणून मी वर गेलो. ही प्रथा मी बघितल्यासारखी आवडत होती. हा, ही मी रील्स मध्ये बघितली होती. ही प्रथा तर जुनी बी, पण या जुनी प्रथा आपल्याला रील्स मध्ये माहीत झालं बरं का. आपण त्यामुळे रील्सचं थोडं काहीतरी फायदा आहे बघा, आता असं वाटायला लागले. तिथनं लगेच गायब झालो, लगेच आलो मी आणखीन खादाडला. पण यावेळी जरा दुसराच विचार करून आलो होतो. आमच्या भावाला लागली होती भूक, काम करू एवढा थकला होता ना ती घरी. त्याला मला चल त्याला का तुला काहीतरी खाऊ घालतो. आणि दुसरं काम होतं मला घ्यायचं होतं कुर्ता हळदीसाठी कुर्ताच घेतला नव्हता मी घरी. घेतला कुर्ता आणि मम्मीला दाखवला. मम्मी म्हणली एक नंबर कुर्ता, तू भारीच दिसणार आहे. ओके म्हणलं मम्मी. आता घरी काय म्हणलं काम नाही काय नाही म्हणलं, आता चला एंगेजमेंटचे फोटो बघू. एंगेजमेंटचे फोटो बघितले नाहीत. ताई म्हणली आता तुझ्या हातावर तर काही मेहंदी काढली नाही, त्यामुळे बघतो नवरीचा भाव काढून घ्यावा. आणि मी जशी मेहंदी काढली तसं मी आता गायब होणार आहे. त्यासाठी तुम्हाला विवेक तागडे ब्लॉग उद्याचा बघावं लागेल. जरी आजचा ब्लॉग पांचट वाटला असेल तरी भावाच्या तोंडाकडे बघून आपला लाईक फॉलो करा लवकर. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. तर टाटा बाय बाय, भेटू उद्या एका छोट्याशा मिनिट विवेक तागडे ब्लॉग्समध्ये.